नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलकॉन या कंपनीच्या लिक्विड अम्युनिटी या औषधाबाबत माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण या अम्युनिटी लिक्विडचा वापर आपल्या या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, या औषधाचे आपण आपल्या पशूंना कशा पद्धतीने जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी देऊ शकतो, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला या लिक्विडचा वापर आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये त्या ठिकाणी अत्यंत फायदेशीर ठरतो. यामध्ये आपली गाई असेल, म्हैस असेल, शेळी असेल, मेंढी असेल, कालवडी असतील, गाभण पशु असतील, दूध देणारे पशु असतील, तर या सर्वांमध्ये या औषधाचे अतिशय सुंदर फायदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्याला जर आपले पशुधन निरोगी ठेवायचे असेल, त्यांचे उत्पादन वाढवायचे असेल, आपल्याला जर आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंकडून जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी घ्यायचे असतील, तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड अम्युनिटी मध्ये त्या ठिकाणी कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला झिंक दिलेले आहे, विटॅमिन सी आहे, विटॅमिन B6 आहे, विटॅमिन B12 आहे आणि त्यासोबतच आपल्याला या लिक्विडमध्ये त्या ठिकाणी गार्लिक एक्स्ट्रॅक्ट सुद्धा दिलेले आहे. मित्रांनो, आपल्याला या अम्युनिटी सिरपमध्ये हे जे अतिशय सुंदर घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत, यामध्ये जे काही विटॅमिन्स आहेत, तर यांचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करतो, तर आपल्या पशूंमध्ये अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, या अम्युनिटी सिरपचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यावर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो काही फायदा होतो, तर तो म्हणजे आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या लिक्विडचा चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, या सिरपमध्ये आपल्याला विटॅमिन सी आणि झिंक जे दिलेले आहे, तर यामुळे आपल्या पशूंची रोगांशी लढण्याची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो. आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी चांगला फायदा होतो किंवा आपले पशु जर वारंवार आजारी पडत असतील तर त्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आपण या अम्युनिटी सिरपचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंना अत्यंत चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, दुसरा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे यामध्ये आपल्याला जे काही गार्लिक एक्स्ट्रॅक्ट दिलेले आहे, तर यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटासंबंधित ज्या काही अडचणी असतील, गॅसेसच्या समस्या येत असतील, तर त्या देखील दूर करण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी सुद्धा या लिक्विडचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरती त्यांना कुठल्याही प्रकारचा तणाव त्या ठिकाणी येऊ न देण्यासाठी आपण या लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये व्हॅक्सिनेशन असेल, डिवॉर्मिंग असेल किंवा वातावरण बदल असेल, हीट स्ट्रेस असेल, चारा बदल असेल, तर यांसारख्या कुठल्याही प्रकारचा जो काही तणाव आहे तर तो टाळण्यासाठी सुद्धा आपण या अम्युनिटी लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपण या अम्युनिटी लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करतो तर आपल्या पशूंच्या शरीरावरील आलेला तणाव दूर होतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी, फ्रेश ठेवण्यासाठी सुद्धा या लिक्विडचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. यामध्ये आपल्याला विटॅमिन सी, झिंक हे जे दिलेले आहेत, तर यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही तणाव आहे तर तो देखील कमी होण्यासाठी अत्यंत चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे खास करून आपण जर नवीन पशु खरेदी केलेले असेल किंवा जास्त उन्हाळ्याचे सध्या दिवस आहेत, तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना या हीट स्ट्रेसच्या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा या लिक्विडचा वापर करू शकतो. किंवा आपल्या गोठ्यामध्ये आपल्या पशूंना जर नवीन खरेदी केलेली असेल, चारा बदल झालेला असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या अम्युनिटी लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला हा जो काही तणाव आहे तर तो त्या ठिकाणी कमी करू शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे या अम्युनिटी लिक्विडचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये होणारे जे काही व्हायरल आजार आहेत, FMD असेल, लंपी असेल किंवा इतर कुठले व्हायरल आजार असतील, तर त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक लिक्विडचा चांगला फायदा हा पाहायला मिळतो. किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन त्या ठिकाणी झालेले असेल, तर त्यामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी सुद्धा आपण या अम्युनिटी लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांना अशा प्रकारचे कुठलेही व्हायरल इन्फेक्शन होते, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची इम्युनिटी कमी झालेली असते, आपल्या पशूंच्या शरीरावरती स्ट्रेस आलेला असतो, त्यांची भूक कमी झालेली असते. जर दूध देणारे असतील तर त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असते. तर या सर्व समस्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर अम्युनिटी हे अत्यंत चांगले सिरप त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपण देऊ शकतो आणि आपल्या पशूंना या ज्या
आजार झालेला आहे तर तो दूर करू शकतो, किंवा त्याचे जे काही इतर आपल्याला कॉम्प्लिकेशन्स पाहायला मिळतात तर ते सर्व टाळण्यासाठी सुद्धा या इम्युनिटी लिक्विडचा त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे जर आपल्या पशूंमध्ये आपल्याला लंपी, एफ-एम-डी किंवा इतर कुठलेही व्हायरल इन्फेक्शन झालेले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा चांगला फायदा हा घेऊ शकतो. लंपीमध्ये सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरावरती बऱ्याच वेळा आपल्याला जखमा झालेल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एफ-एम-डी मध्ये सुद्धा आपल्या पशूंच्या तोंड असतील, खुरे असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जखमा होताना पाहायला मिळतात. तर त्या जखमा भरून काढण्यासाठी सुद्धा या औषधामध्ये त्या ठिकाणी आपल्याला झिंक दिलेली आहे. त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती असणाऱ्या या ज्या जखमा आहेत तर त्या देखील लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या पशूंना जर अशा प्रकारचा आजार असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना जर वारंवार जुलाब होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, या औषधामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जे झिंक दिलेले आहे, ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये झिंकची कमतरता येते तर आपल्या पशूंमध्ये वारंवार जुलाब होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. आपण जर त्या ठिकाणी आपल्या पशूंना या झिंक सप्लिमेंट्सचा वापर केला आणि आपल्या पशूंच्या शरीरामध्ये झिंकची जी काही कमतरता आहे ती जर भरून काढली तर आपल्या पशूंमध्ये वारंवार होणारे झिंकच्या कमतरतेमुळे जे काही जुलाब होतात तर ते टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा या इम्युनिटी लिक्विडचा त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल. तसेच यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन B12 सुद्धा आहे. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये जुलाबानंतर त्यांच्या शरीरामध्ये जो काही थकवा आलेला आहे तर तो देखील दूर करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा या लिक्विडच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे आपल्या पशूंना ज्यावेळेस जुलाब होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण वापर करू शकतो, किंवा आपल्या पशूंमध्ये आपल्याला जुलाबापासून दूर ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड इम्युनिटीचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना अत्यंत चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, या लिक्विड इम्युनिटीचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना इनफर्टिलिटीच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील टाळण्यासाठी चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंच्या गर्भाशयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांचा कन्सेप्शन रेट सुधारण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही स्ट्रेस आलेला आहे तर तो दूर करण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांना वेळेवरती माझ्यावरती आणण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंमध्ये त्यांचे हार्मोनचे जे काही इम्बॅलन्स झालेले आहे तर ते दूर करण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला इनफर्टिलिटीच्या समस्या आपल्या पशूंमध्ये येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या इम्युनिटी लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना आलेल्या या ज्या काही समस्या आहेत तर त्या ठिकाणी टाळू शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार मास्टायटिसच्या समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी सुद्धा आपण या लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, यामध्ये व्हिटॅमिन सी त्यासोबतच झिंक हे जे दिलेले आहे तर यामुळे आपल्या पशूंमध्ये वारंवार होणारा जो काही मास्टायटिस आहे तर तो दूर करण्यासाठी, आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जे काही कमी झालेले आहे तर ते वाढवण्यासाठी, आपल्या पशूंच्या कासेची इम्युनिटी वाढवण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही कासे संबंधित समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी सुद्धा आपण या इम्युनिटी लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंची कासेची इम्युनिटी वाढवू शकतो, दूध वाढवू शकतो. आपल्या पशूंमध्ये वारंवार होणारा मास्टायटिस त्या ठिकाणी आपण या लिक्विडच्या वापरामुळे त्या ठिकाणी टाळू शकतो. मित्रांनो, पुढचा आणि शेवटचा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, प्रोटोझोल इन्फेक्शन असेल, त्यामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी सुद्धा आपण या इम्युनिटी लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचे कुठलेही इन्फेक्शन त्या ठिकाणी होते तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी झालेले असते, त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असते, आपल्या पशूंच्या शरीरामधील ऊर्जा कमी झालेली असते. तर या समस्या आपल्याला लवकरात लवकर ठीक करायच्या असतील तर त्या ठिकाणी आपण या इम्युनिटी लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना आलेल्या या समस्या त्या ठिकाणी लवकरात लवकर ठीक करू शकतो. मित्रांनो, या इम्युनिटी लिक्विडचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये आपली शेळी मेंढी असेल, आपली गाई असेल, म्हैस असेल, गाभण पशु असतील, दूध देणारे पशु असतील तर या सर्वांमध्ये औषध अगदीच त्या ठिकाणी सेफ आहे. या औषधाची कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत नाही. मित्रांनो, या लिक्विडचा डोस देताना आपण आपले जे काही मोठे पशु आहेत तर त्यांच्यामध्ये साधारणतः 50 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो. आपल्या शेळी मेंढींमध्ये आपण साधारणतः 10 ते 15 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या लिक्विडचा वापर आपण आपल्या या शेळी मेंढी संगोपनामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये आपल्याला जर अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील तर आपण अवश्य या इम्युनिटी लिक्विडचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतील.
मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.